कल्पना करा, सकाळी उठल्यानंतर तुमच्या मोबाईलवर मेसेज येतो 50,000 रुपये कट झाले, पण हा व्यवहार तुम्ही केलाच नाही. आता काय करायचं? पैसे परत मिळतील का? या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक बँक खातेदारांना माहीत असणे गरजेचे आहे. सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, सायबर फ्रॉड झाल्यानंतर घाबरायचं नाही, तर लगेच ॲक्शन घ्यायची गरज असते. कारण जितका उशीर होईल तितके पैसे परत मिळण्याची शक्यता कमी होऊ शकते. जर तुमच्यासोबत UPI, नेट बँकिंग, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून फसवणूक झाली असेल, तर पहिलं काम म्हणजे 1930 या नॅशनल सायबर हेल्पलाईनवर त्वरित कॉल करणे. 1930 वर तक्रार केल्यानंतर तुमच्या तक्रारीची माहिती संबंधित बँक आणि इतर संस्थांकडे पाठवली जाते. यानंतर शक्य असल्यास संशयी व्यवहारावर कारवाई करून रक्कम फ्रीज करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचबरोबर तुम्ही नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर तक्रार नोंदवू शकता. तक्रार करताना ही माहिती लक्षात ठेवा. ट्रान्झॅक्शन ID, बँक खात्याची डिटेल, UPI ID, ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट, SMS किंवा ईमेलचा पुरावा. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, पैसे नक्की परत मिळतात का? उत्तर आहे, प्रत्येक वेळे नाही. जर फसवणूक करणाऱ्याने पैसे लगेच इतर खात्यांमध्ये किंवा वॉलेटमध्ये ट्रान्सफर केले असेल तर पैसे परत मिळणे अवघड होऊ शकते. पण जर तुम्ही त्वरित तक्रार केली तर पैसे होल्ड किंवा फ्रीज करण्याची शक्यता वाढते. सायबर फ्रॉड टाळण्यासाठी या 5 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. OTP कोणालाही सांगू नका. स्क्रीन शेअरिंग ॲप इन्स्टॉल करू नका. अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. KYC अपडेटच्या नावाखाली आलेल्या कॉलवर विश्वास ठेवू नका. बँकेचे अधिकारी कधीही OTP किंवा पिन विचारत नाही. सायबर फ्रॉड कोणासोबतही होऊ शकतो. ही माहिती तुमच्या कुटुंबियांपर्यंत आणि मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. व्हिडिओ शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी माहिती लेखला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.